नमस्कार मित्रांनो, जय हिंद। मित्रांनो, तुमच्या समोर एक उदाहरण घेतो बघा मी। 7 भागिले 7 भागिले 7 भागिले 7 बरोबर किती आहे की नाही मित्रांनो? गोंधळात टाकणारं उदाहरण। परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा मित्रांनो आपल्या गोंधळात टाकणारी उदाहरणं येत असतात, परंतु मित्रांनो ती सोडवणं फार सोपं असतं। हा सुद्धा मित्रांनो असाच एक गोंधळात टाकणारा प्रश्न आहे, परंतु एकदम कमी वेळेत झटकन चुटकीसरशी हा प्रश्न सुद्धा कसा सोडवायचा मी तुम्हाला ते समजावून देणार आहे। म्हणजेच मित्रांनो ह्या प्रश्नाची ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु नेहमीप्रमाणे हा प्रश्न सोडवण्याचं बेसिक तुम्हाला पहिल्यांदा समजावून देणार आहे। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न झटकन कसा सोडवायचा ते तर समजावून घेऊच, पण त्यासोबत बेसिक सुद्धा समजावून घेऊ। म्हणून मित्रांनो कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याही अगोदर मित्रांनो, तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल, चॅनल अजून तुम्ही सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून ठेवा। कारण मित्रांनो आपल्या चॅनलवर मी नेहमी गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येत असतो। त्यामुळे मित्रांनो चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। पहिल्यांदा चॅनल सबस्क्राइब करून घ्या। समजावून घेऊया मित्रांनो ह्या टाइपची उदाहरणं सोडवायची कशी। लेट गेट स्टार्टेड। मित्रांनो पहिल्यांदा आपण हा भागाकार थोडासा बाजूला ठेवू। आपण हा भागाकार झटकन कसा सोडवायचा हे तर समजावून घेऊच। पहिल्यांदा बेसिक समजावून घेऊ। सर्वात पहिले मित्रांनो तुम्हाला माहिती आहे भागाकार कोणकोणत्या पद्धतीने मांडला जातो। बघा 7 भागिले 7 भागाकाराचं चिन्ह देऊन आडवी मांडणी करून भागाकार मांडला जातो। दुसरं म्हणजे हेच 7 भागिले 7 अशा पद्धतीनेही मांडले जातात, बरोबर की नाही? असे मांडून मग आपण त्याचा भागाकार करतो। तिसरं म्हणजे काय तर 7/7 हा सुद्धा भागाकारच आहे मित्रांनो। तर ही तिसरी पद्धत आहे ज्यामध्ये आपण भागाकाराची वेगळ्या प्रकारे मांडणी करत असतो। याच्याही पुढे जाऊन मित्रांनो हा जो तिसरा प्रकारचा भागाकार मी तुम्हाला सांगितला तो पुन्हा एकदा थोडासा वेगळ्या टाइपने मांडून दाखवतो आणि तुमच्या मग लक्षात येईल की भागाकार कशाही प्रकारचा असला तरी तो झटकन सोडवणं शक्य असतं। तर बघा मित्रांनो मी चौथा प्रकार सांगतोय, तो चौथा प्रकार नाहीच आहे, तो हाच आहे, परंतु याची फोड तुम्हाला थोडीशी करून दाखवतो। उदाहरणार्थ मित्रांनो 7 भागिले 7 हे जर असे लिहिले तर त्याऐवजी आपण असे लिहू शकतो बघा 7/1 भागिले 7/1। तुम्हाला माहिती मित्रांनो इथे 1 कुठून आला तर या 7ला छेद नाही, आणि जेव्हाही एखाद्या संख्येला छेद नसतो तेव्हा त्याचा छेद 1 असतो, म्हणून 1 लिहून घेतला। हा झाला अपूर्णांकाचा भागाकार। आणि ज्यावेळेस अपूर्णांकाचा भागाकार करायचा असतो मित्रांनो त्यावेळेस आपण भागाकार करतच नाही, अपूर्णांकाच्या भागाकाराचं रूपांतर गुणाकारात करत असतो। ते गुणाकारात कसं करतो तर यातला पहिला जो अपूर्णांक आहे तो आपण तसाच ठेवतो आणि दुसरा जो अपूर्णांक आहे त्याचा गुणाकार व्यस्त लिहितो। गुणाकार व्यस्त बघा 7/1 याचा गुणाकार व्यस्त 1/7 आला लक्षात मित्रांनो? ज्याला मल्टिपल इन्व्हर्स म्हणतो आपण, म्हणजे एखाद्या अपूर्णांकाचा मल्टिपल इन्व्हर्स म्हणजेच गुणाकार व्यस्त म्हणजे काय तर त्या अपूर्णांकाची अंश आणि छेदामध्ये अदलाबदल करायची सोपी ट्रिक आहे ती। आणि एकदा तुम्ही पहिली संख्या तशीच ठेवली, पहिला अपूर्णांक तसाच ठेवला, दुसऱ्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त लिहिला की भागाकाराच्या ऐवजी तुम्ही गुणाकार करू शकता। बघा ही मांडणी कशी झाली लक्षात आली तुमच्या? याच्या ऐवजी ह्या भागाकाराऐवजी तुम्ही अशा पद्धतीने गुणाकार करू शकता मित्रांनो। आणि हेच आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं बेसिक। आपण हे जे उत्तर आहे ते ह्या टाइपने सोडवणार आहोत। ह्या टाइपने म्हणजेच काय मित्रांनो तर भागाकाराच्या सर्व भागाकाराचं रूपांतर आपण गुणाकार व्यस्त करून गुणाकारात मांडणी करू। कशी समजावून घेऊ, म्हणजे भागाकार करत बसायचाच नाही, गुणाकार करणार आहोत आपण। तर यामध्ये पहिल्यांदा आपण काय करणार थोडंसं लक्षात येण्यासाठी मी काय करतो या सर्वांचा छेद 1 करून घेतो। हा छेद 1 केल्याने आपल्याला काही फरक पडणार नाही। दिलेला जो भागाकार आहे त्याच्यामध्ये आपण काही बदल केला नाही, फक्त छेद नव्हता तो छेद देऊन घेतला। आणि तुम्हाला माहिती मित्रांनो एखाद्या संख्येला छेद नसेल तर त्याचा छेद 1 असतो। तर अशा पद्धतीने याची मांडणी केली। आता पुढे जाऊन काय होईल मित्रांनो तर इथं बघा पहिली संख्या जो अपूर्णांक आहे पहिला तो तसाच ठेवला। व्यवस्थित लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला बेसिक लक्षात येईल। पहिला अपूर्णांक तसाच ठेवला, भागाकाराच्या ऐवजी आपण करणार आहोत गुणाकार। आता गुणाकार करताना हा जो अपूर्णांक आहे याचा गुणाकार व्यस्त होईल म्हणजे 1/7 होईल, बरोबर? पुढे आता 1/7 झाला, पुन्हा पुढे भागाकार आला त्याच्याऐवजी गुणाकार करू, त्याच्या पुढचा जो भागाकार आहे त्याचाही गुणाकार व्यस्त होईल। पुढे पुन्हा भागाकार आला त्याचा गुणाकार करू आणि पुढे शेवटी जो राहिला त्याचाही गुणाकार व्यस्त लिहून टाकू।
अशा पद्धतीने मित्रांनो याच्या ऐवजी तुम्ही अशी मांडणी केली तरी काही अडचण नाही आणि एकदा तुम्हाला अशी मांडणी करता आली रे आली की तुम्ही याचं उत्तर सोडवू शकता. कसं बघा, इथं या दोघांचा पहिल्यांदा गुणाकार करू. तुम्हाला माहिती मित्रांनो, जेव्हा ही गुणाकाराची क्रिया असते, संपूर्ण पदावलीमध्ये जेव्हा गुणाकाराचीच क्रिया असते त्यावेळेस कोणताही छेद कोणत्याही अंशाला भाग देऊ शकतो. इथं बघा, हा जो 7 आहे या 7ला भाग देईल. 7 एके 7, 7 एके 7, बरोबर. म्हणजे या दोन अपूर्णांकाचा जो गुणाकार आला त्यामध्ये अंशस्थानी छेदस्थानी फक्त 1 राहिला, म्हणजे तो आपण इथं देऊन घेऊ. बरोबर. गुणाकारामध्ये आता 1/7 गुणिले 1/7 अशा पद्धतीने हे दोन गुणाकाराचे अपूर्णांक इथं लिहून घेतले. या दोघांचं उत्तर फक्त 1 आलं लक्षात मित्रांनो. आता पुढे जाऊ. हा 1 तसाच राहील गुणिले, आता अंशाचा गुणाकार होईल तो तसाच राहतो. छेदाचा गुणाकार होईल 7 7 49. आणि तुम्हाला माहिती इथं 1 गुणिले 1 म्हणजेच काय होईल, पुन्हा अंशस्थानी पुन्हा 1च राहील आणि छेदस्थानी 49 राहतील. तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या भागाकाराचं उत्तर येतं 1/49. आलं लक्षात मित्रांनो. हे आहे मित्रांनो ह्या प्रश्नाचं बेसिक. परंतु मित्रांनो हे बेसिक समजावून देण्यासाठी थोडंसं मी फोड करून सांगितलं तुम्हाला. आता मित्रांनो आपल्याला ह्या पद्धतीने ह्या टाईपची जर उदाहरणं आली तर ह्या पद्धतीने सोडवत बसायचं नाही. याचं उत्तर तुम्ही एकदम चुटकीसरशी झटकन काढू शकता. ते कसं बघा, इथं समजावून घेऊ म्हणजे पुढचं उदाहरण घेताना तुम्हाला ट्रिकचा वापर करून करता येईल. या उदाहरणामध्ये मित्रांनो बेसिक समजावून घेता घेता आपण ट्रिक सुद्धा शोधली आहे. कशी बघा, या ठिकाणी इथं 7/7/7/7 होते. त्यातले पहिले जे 2 7 आहे त्याचं उत्तर इथं 1 झालं. बघा इथं दोघांचा गुणाकार काय झाला, 1 झाला आणि तो 1 इथं उत्तरामध्ये अंशस्थानी गेला. बघा अंशस्थानी 1 देऊन घेतो. पहिले जे 2 अपूर्णांक आहे त्यांचा भागाकार आपण डायरेक्ट काट मारून जर टाकला तर त्याच्याऐवजी अंशस्थानी 1 आलाय, इथं 1 आला बरोबर. आणि छेदस्थानी काय आलं तर 49. म्हणजे उरलेले ज्या संख्या असतात त्या दोघांचा काय झाला, गुणाकार झाला. बघा इथं 7 आणि 7 उरला, 7 7 49 केले, ते छेदस्थानी लिहून टाकले. अशा पद्धतीने ट्रिक काम करेल मित्रांनो. नाही लक्षात आलं, तुमच्या लक्षात आलं नसेल मित्रांनो, तर आपण पुढचं उदाहरण घेऊ आणि सरळ ट्रिकने तुम्हाला समजावून देतो की हे उदाहरण झटकन कसं सोडवायचं. तर चला मी एक उदाहरण घेतोय. 3/3/3/3/3 बरोबर किती. मागच्या उदाहरणामध्ये मित्रांनो तुमच्या जर ट्रिक लक्षात आली नसेल तर पुन्हा एकदा समजावून देतो. बघा पहिल्या ज्या 2 संख्या आहे उत्तर सरळ लिहायला सुरुवात करून टाका. पहिल्या ज्या 2 संख्या आहे त्या 2 संख्यांच्या ऐवजी 1 लिहा, तो अंशस्थानी ठेवा आणि उरलेल्या ज्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार करा. बघा 3×9 9×27 तुमचं उत्तर झालं मित्रांनो. इतका सोपा भागाकार आहे हा. आणि हे जर बेसिक कडून जर गेलो आपण तर कसं होईल, तर हे 2 जे असतात पहिल्या 2 संख्या त्याचं 3/1 गुणिले 1/3 होईल बरोबर. ह्या झाल्या पहिल्या 2 संख्या. याला गुणाकारामध्ये पुन्हा 1/3 गुणिले 1/3 गुणिले 1/3 अशा पद्धतीने याची मांडणी असणार आहे मित्रांनो. तुम्हाला माहिती पहिल्या 2 संख्या 3 एके 3 म्हणजे पहिल्या 2 संख्यांचा 1 होतो, 1 उरतो फक्त आणि शेवटच्या 3ही संख्यांच्या छेदाचा गुणाकार होतो 3×9 बरोबर. 3×9 नाही, 3×9 9×27. तर अशा पद्धतीने आणि हा गुणाकारात 1 आहे याला काही अर्थ नाही, 1/27 हे झालं तुमचं उत्तर मित्रांनो. परंतु ट्रिकने मात्र तुम्हाला याला हे उत्तर सोडवायला 1 सेकंदही लागणार नाही. एकदा सराव जर झाला मित्रांनो तर मग मात्र तुम्हाला कोणतीच अडचण राहणार नाही. परंतु अशी उदाहरणं सोडवताना 100% आपला गोंधळ होण्याची शक्यता असते. हा गोंधळ होऊ नये म्हणून मित्रांनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो. अजून एक उदाहरण घेतो आणि पुन्हा एकदा व्यवस्थित तुमच्या लक्षात आणून देतो, म्हणजे हा भागाकार करताना पुन्हा तुमची आयुष्यात कधीही अडचण राहणार नाही. समजा मित्रांनो 100 ही संख्या भागाकारामध्ये 5 वेळा आली. 100/100/100/100 असं जर आलं आणि याचं उत्तर विचारलं तर कसं सोडवायचं. सरळ ट्रिकचा उपयोग करा मित्रांनो. ह्या पहिल्या 2 संख्यांच्या ऐवजी अंशस्थानी 1 लिहा आणि छेदस्थानी ह्या तिघांचाही गुणाकार करा. आता तिघांचा गुणाकार 100 गुणिले 100 किती होतात आणि त्याला उरलेले पुन्हा 100. तर इथं 1 1 1 आहे, छेदस्थानी 1 येईल आणि हे 2 2 4 2 6 तर इथं 6 शून्य येतील. तर अशा पद्धतीने मित्र याचं उत्तर सोडवणं एकदम सोपं आहे. गणिताला बिलकुल घाबरायचं नाही मित्रांनो. गणित जर एकदा बेसिक समजलं ना मग मात्र कधीच अडचण राहत नाही.
त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला पहिल्यांदा मी तुम्हाला बेसिक समजावून दिलं। गणित समजावून घेताना आपल्याला बेसिक माहीत असलंच पाहिजे मित्रांनो। ट्रिक तर माहीत असायलाच पाहिजे, कारण ट्रिकने उदाहरणं झटकन सुटतात, परंतु ती ट्रिक सुद्धा कशी तयार झाली हे सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे। त्यामुळे मित्रांनो ऐनवेळी जर आपण ट्रिक विसरलो तर बेसिक कडे जाऊन सुद्धा आपण उदाहरणाचं उत्तर सोडवू शकतो। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका मित्रांनो। खूप सारे मित्र आहे जे व्हिडिओ पाहतात, लाईक करायला विसरून जातात। खूप सारे मित्र असे देखील आहे की व्हिडिओ पाहतात पण चॅनल सबस्क्राइब करायचा त्यांच्याकडून विसरून जातो। चॅनल नक्की सबस्क्राइब करून ठेवा मित्रांनो, कारण गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी मी तुमच्यासाठी नेहमी वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येत असतो। त्यामुळे चॅनल सबस्क्राइब करायला बिलकुल विसरायचं नाही। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। तुमच्या गणितासंबंधी काही शंका असतील तर त्या सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा। तुमच्या शंकांचं मी जरूर उत्तर देईन। लवकरच भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय, जय हिंद।